नमस्कार. चला, आज आपण एका वेगळ्याच काळात वेगळ्याच जगात जाणार आहोत. 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या जपानमध्ये. आणि आपण तिथल्या स्त्रियांचं आयुष्य कसं होतं हे जवळून पाहणार आहोत. या प्रवासात आपली मार्गदर्शक ठरणार आहे ॲलिस मेबल बेकन यांचं जॅपनीज गर्ल्स अँड विमेन हे पुस्तक. एका परदेशी व्यक्तीच्या नजरेतून दिसलेलं जपानमधील स्त्रियांचं जग कसं असेल बरं? चला शोधूया. या एका वाक्यातच या पुस्तकाचं सगळं सार आहे. लेखिका काय म्हणते बघा, की सगळ्यांनी जपानचा अभ्यास केला, पण तिथल्या निम्म्या लोकसंख्येकडे म्हणजे स्त्रियांकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही. आणि म्हणूनच मी त्या दुर्लक्षित भागाबद्दल म्हणजेच तिथल्या स्त्रियांबद्दल लिहिलं आहे. चला तर मग उघडूया इतिहासाचं हे पान. तर कुठून सुरुवात करायची? अर्थातच एका मुलीच्या जन्मापासून, तिच्या बालपणापासून. त्या काळात जपानमध्ये मुलींच्या आयुष्यात काही खूप महत्वाचे, खास विधी असायचे, जे तिचं भविष्य घडवायचे. बघूया तरी काय होतं हे. हे 3 टप्पे मुलीच्या आयुष्याची दिशा ठरवायचे. पहिला टप्पा म्हणजे मिया मायरी. जन्मानंतर साधारण 30व्या दिवशी बाळाला मंदिरात नेऊन देवाच्या संरक्षणाखाली ठेवलं जायचं. त्यानंतर मग वयाच्या 3ऱ्या वर्षी तोपर्यंत वेगवेगळ्या नमुन्यांमध्ये कापलेले केस वाढवायला सुरुवात व्हायची. आणि मग 7व्या वर्षी यायचा ओबी सोहळा, ज्यात लहान मुलांच्या मऊ कमरपट्ट्याऐवजी तरुणींचा खास रुंद ओबी दिला जायचा. हीच तिच्या आयुष्यातल्या एका नव्या टप्प्याची सुरुवात होती. ठीक आहे, हे तर झाले विधी. पण या पलीकडे जाऊन लहानपणापासूनच मुलींवर काही गोष्टी बिंबवल्या जायच्या. अशी काही शिकवण होती जी तिचं संपूर्ण आयुष्य, तिचं चारित्र्य आणि समाजातलं तिचं स्थान ठरवायची. काय असेल बरं ही शिकवण? सर्वात महत्वाची आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःवर संपूर्ण नियंत्रण. म्हणजे बघा, मनात काहीही असू दे, दुःख, राग, वेदना, काहीही, पण चेहऱ्यावर मात्र नेहमी एक शांत, हसरं भाव असायला हवं. स्वतःच्या इच्छा, स्वतःच्या गरजा विसरून इतरांना खुश ठेवणं, हेच तिचं आयुष्य होतं. आणि या सगळ्याच्या पलीकडे एक गोष्ट होती, ती म्हणजे आज्ञाधारकता. कोणाप्रती? तर आधी वडील, मग नवरा आणि त्यानंतर मुलगा. त्यांच्याशी एकनिष्ठ राहणं हेच तिचं परमकर्तव्य होतं. म्हणजे तिची स्वतःची इच्छा, तिचं मत याला काहीच किंमत नव्हती. कुटुंबातल्या पुरुषांची आज्ञा पाळणं हेच तिच्या जगण्याचं कारण होतं. बरं, आता येतो तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट, लग्न. आणि लग्न म्हणजे फक्त सोहळा नव्हता, तर ते एक असं वळण होतं जिथून तिचं आयुष्य अक्षरशः पूर्णपणे बदलून जायचं. बघा, लग्नानंतर ती नवऱ्याच्या घरी जायची, पण घराची मालकीन म्हणून नाही, अजिबात नाही. उलट ती त्या घरातली सगळ्यात नवीन आणि सगळ्यात खालच्या दर्जाची सदस्य म्हणून प्रवेश करायची. सगळा अधिकार, सगळा कारभार तिच्या सासूच्या हातात असायचा आणि सुनेला फक्त त्यांच्या आज्ञेत राहायचं. आणि हे ऐकून तर तुम्हाला अजूनच धक्का बसेल, त्या काळात मेकाके नावाची एक प्रथा होती. म्हणजे काय, तर नवरा दुसरी बाई म्हणजे एक उपपत्नी घरात आणू शकत होता. आणि पहिल्या पत्नीला हे सगळं शांतपणे स्वीकारावं लागायचं. एवढंच नाही, तर त्या दुसऱ्या बाईच्या मुलांना आपलं म्हणून दत्तक घेण्याची जबाबदारी सुद्धा तिच्यावरच असायची. विचार करा, म्हणजे पत्नीचं स्थान किती दुय्यम होतं हे यावरून अगदी स्पष्ट होतं. पण काळ कधीच एका जागी थांबत नाही, बरोबर? जपानमध्ये सुद्धा बदलाचे वारे वाहू लागले होते. मग या जुन्या परंपरा आणि नवीन विचार यांच्यात काय संघर्ष झाला असेल? कसं चित्र बदललं असेल? चला हेच तर पाहूया. सगळ्यात मोठा बदल दिसतो तो शिक्षणामध्ये. हे बघा, जुन्या काळात मुलींना काय शिकवायचे? तर शिष्टाचार, चहा कसा बनवायचा, फुलांची रचना, कविता, म्हणजे थोडक्यात घरात उपयोगी पडणाऱ्या गोष्टी. पण आता या नव्या मेजी काळात मुली चक्क गणित, विज्ञान आणि परदेशी भाषांसारखे विषय शिकू लागल्या. आणि कमाल म्हणजे त्या आता मैदानी खेळ सुद्धा खेळू लागल्या होत्या. केवढा मोठा बदल आहे हा! आणि अर्थातच या नव्या शिक्षणाचा परिणाम काय झाला, तर स्त्रिया आता घराच्या उंबरठ्या बाहेर पडल्या. त्या शिक्षिका झाल्या, नर्स झाल्या, पत्रकार, टेलिफोन ऑपरेटर आणि काय नाही, अगदी डॉक्टर आणि ऑफिसमध्ये क्लार्क म्हणूनही काम करू लागल्या. विचार करा, इतिहासात पहिल्यांदाच त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची, स्वतंत्रपणे जगण्याची एक संधी मिळत होती. आणि हा बदल काही छोटा मोठा नव्हता. तुम्हाला आकडा सांगतो म्हणजे लक्षात येईल. 1898 सालापर्यंत जपानमध्ये 10,000हून अधिक स्त्रिया शिक्षिका आणि सहाय्यक म्हणून काम करत होत्या. 10,000 हा खरंच एक खूप मोठा आणि सकारात्मक बदल होता.
पण मग सगळं इतकं सोपं होतं का? नाही. हा जो बदल होता ना, तो वाटते तितका सोप्पा नव्हता. या नव्या युगाने जपानच्या स्त्रियांसमोर एक खूप मोठं आव्हान उभं केलं. हे आव्हान होतं 2 जगात जगण्याचं. बघा, जी स्त्री शिकली होती ती आता 2 जगात अडकली होती. एका बाजूला होतं तिचं पारंपरिक घर, जिथे तिच्याकडून अजूनही त्याच त्यागाची, त्याच निस्वार्थ आज्ञाधारकतेची अपेक्षा होती, आणि दुसऱ्या बाजूला होतं हे नवीन जग, जे तिला स्वतंत्र व्यक्तिमत्व, बौद्धिक विकास करण्याची संधी देत होतं. आता या 2 टोकांमध्ये समतोल साधायचा कसा? हा तुझ्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न होता. आणि लेखिका ॲलिस बेकन नेमका हाच प्रश्न विचारतात, की या नव्या विचारांना जुन्या परंपरांवर कलम करणं, म्हणजे त्यांची सांगड घालणं, हे खूपच अवघड आहे. याला खूप प्रयोग लागतील, खूप वेळ लागेल. आणि हाच प्रश्न ते आपल्यासमोर ठेवतात, की स्त्रियांच्या इतिहासाच्या या महत्त्वाच्या वळणावर जुने आणि नवे यांच्या संघर्षात त्या स्त्रियांनी आपला मार्ग कसा शोधला असेल? याचा विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे, नाही का?